राज्यातल्या बिबट्यांच्या परिस्थितीवरून अधिवेशन गाजलं। बिबट्याची वेशभूषा करून आमदार सोनावणे विधानभवन परिसरात। तर बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी आमदारांचे अजब सल्ले। महेंद्र दळवींनंतर शेकापचा गोगावलेंवर कॅश बॉम्ब। शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडून भरत गोगावलेंचा नोटांच्या मंडळासोबतचा व्हिडिओ समोर। तर पाटलांचे सगळे आरोप गोगावलेंनी फेटाळले। आमदार महेंद्र दळवी आमदार दानवेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार। दाखवलेल्या व्हिडिओचे 8 दिवसात पुरावे देण्याकरता नोटीस। मॉर्फ केलेला व्हिडिओ दाखवला, दळवींचा दावा। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे निवडणुकीबाबत संभ्रम। निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवा, काँग्रेस आमदार पटोलेंची मागणी। तर पदावरून काढण्याचा सभागृहाला अधिकार नाही, विधानसभा अध्यक्षांची माहिती। पडळकर आणि आव्हाडांच्या समर्थकांमधलं राडा प्रकरण। ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुखांना तुरुंगवासाची शिफारस। विधिमंडळ शिस्तपालन समितीच्या गोपनीय अहवालातला तपशील माझाच्या हाती, सूत्रांची माहिती। पुणे जमीन घोटाळा प्रकरणी FIR मध्ये अजित पवारांच्या मुलाचं नाव का नाही? मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल। तर तपास सुरू असल्याचं पुणे पोलिसांचं उत्तर। सरकारी योजनांमुळे एसटी महामंडळ अनेक वर्षांपासून तोट्यात। तर 2047 मध्ये सर्व बसेस इलेक्ट्रिक होणार, मंत्री सरनाईकांचं निवेदन। सरनाईकांच्या निवेदनावर माजी मंत्री अनिल परबांचा आक्षेप। वोट चोरीच्या आरोपावरून लोकसभेमध्ये गोंधळ। नेहरू गांधी कुटुंबावर आरोप करत अमित शहांनी वाचला वोट चोरीचा पाढा। शहांच्या निवेदनाला काँग्रेसचा विरोध।